मंडळी, फक्त 15 मिनिटांमध्ये असा मस्त चमचमीत अंडा राईस बनून तयार होणार की तुम्ही परत परत हीच डिश बनवणार. त्यासाठी तुम्ही ताजा किंवा शिळा कोणताही भात वापरू शकता. हा अंडा राईस फक्त झटपट किंवा चमचमीतच नाही फक्त, तर हा खूप पौष्टिकसुद्धा आहे. तर सर्वप्रथम आपण ही अंडा राईस बनवण्यासाठी 3 अंडी अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगली फेटून घ्यायची. ह्या ठिकाणी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं ॲड करून आपण ह्याला थोडंसं कुटून घ्यायचं. थोडंसं ओबडधोबडच कुटायचं, कारण की ह्याचा फ्लेवर खूप छान येतो. मिक्सरमधून ग्राइंड केलं तरीही चालतं. आता कढईमध्ये ह्या ठिकाणी फक्त 1 चमचा तेल वापरायचं. तेलाचं प्रमाण थोडं कमीच वापरलं तरीही चालतं. ह्या ठिकाणी अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. जिरे छानसे फुलले की आपण जे हिरवी मिरची कुटून घेतली होती ती ॲड करायची आणि ह्याला 2 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. या ठिकाणी हिरवी मिरची वापरली आहे. जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालतं. फक्त ह्या ठिकाणी अद्रक लसूणची आपण पेस्ट ॲड करायची. आता ह्या फोडणीमध्ये एक मीडियम साईज कांदा हा उभा मात्र एकदम पातळ कट करून तो ॲड करायचा आणि त्याला 2 मिनटं परतून घ्यायचं. असा उभा कांदा कट केल्यामुळे हे दिसायलासुद्धा एकदम रेस्टॉरंट स्टाईल अंडा राईससारखं दिसतं. त्यामुळे असा उभा उभा कट करायचा. एक मीडियम साईज टोमॅटो एकदम बारीक कट केलेला तो ॲड करायचा. ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखाद्या 2 भाज्या एक्स्ट्रा जसं गाजर, फरसबी किंवा वाटाणे असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता. त्यामध्ये सुद्धा खूप जास्त फायबर्स भेटतात आणि हा राईस खायला खूप छान लागतो. आता टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर काही बेसिक मसाले आपण ह्या ठिकाणी ॲड करायचे. इथं मी अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट आपण मिरची किती ॲड केली त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं. धने जिरे पावडर थोडीशी ॲड करायची किंवा ह्या ठिकाणी आपण गरम मसाला ॲड करायचा आणि हे सुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले खूप बेसिक, सोपे, जे घरी इझी अवेलेबल असतात तेच आपण ह्या ठिकाणी वापरलेले आहेत. खूप काही आपल्याला वेगळे असे मसाले ह्यासाठी मार्केटमधून आणण्याची गरज नाही. आता आपण जे 3 अंड्याचं बॅटर बनवून ठेवलं होतं ते ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण मीठ ॲड करायचं. नंतरही मीठ ॲड केलं तरीही चालतं. आता ह्याला 1-2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अंडे छानपैकी मसाल्यामध्ये जोपर्यंत मिक्स होत नाहीत तोपर्यंत 1-2 मिनटासाठी आपण त्याला असंच हलवत राहायचं. अंडे मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झाले आहेत आणि बॅटरसुद्धा एकदम छान ड्राय झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण कांद्याची पात बारीक बारीक कट केलेली, फक्त त्याचा हिरवा भाग ह्या ठिकाणी वापरला. बिलकुल कांदा वापरलेला नाही. फक्त ती मिक्स करून घ्यायची. नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि आता ह्या ठिकाणी मी 2 वाटी भात ॲड केला. हा माझ्याकडे आधी शिजून घेतलेला शिळा भात होता. तुम्ही ह्यासाठी फ्रेश मोकळा भात बनवला तरीही चालतो. चवीनुसार मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आणि भात मस्तपैकी सर्व मसाल्यामध्ये आणि अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. नंतर त्यावरतीच थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची. फ्लेवर खूप छान येतो. भात मिक्स केल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनटासाठी त्याला कमी गॅसवर झाकून फक्त एक वाफ काढायची, म्हणजे हा फ्लेवर चांगला एकजीव होतो आणि आपला झटपट असा अंडा राईस बनून तयार. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा. थँक्यू.